नमस्ते, मी आहे डॉक्टर विजया कदम. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येते, तो म्हणजे चंद्रभेदन प्राणायाम. खरं तर अष्टकुंभक जे सांगितले त्यात चंद्रभेदनचा कुठेही उल्लेख नाहीये, पण मग ह्याचं आपल्याला चंद्रभेदन किंवा चंद्रनाडी किंवा सूर्यनाडी ह्याचं आपल्याला जे काही सापडतं ते आहे शिवस्वरोदय या ग्रंथामध्ये. शिवस्वरोदय हा खरं तर पार्वती आणि शिव यांच्यामधील संवाद. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या नाड्यांचं महत्त्व सांगितलं किंवा ह्याला स्वर असं म्हटलेलं आहे. जी डावी नाडी आहे त्याला चंद्रनाडी म्हटलं जातं आणि आपल्या उजवी नाडी आहे ती आहे सूर्यनाडी. सो सूर्य चंद्र जसे बाहेर आहेत तसेच सूर्यचंद्र आपल्या शरीरामध्ये पण आहेत. सूर्य हा उष्णतेचा प्रतीक आहे तर चंद्र हा शीतलतेचा प्रतीक आहे. सो सूर्य आपल्याला काही गोष्टींसाठी डॉमिनेशन किंवा आपली सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट करण्यासाठी हा सूर्य उपयोगी आहे. तर चंद्र हा आपला पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम किंवा कूलिंग डाऊन रिलॅक्सेशन करण्यासाठी आपल्याला ही खूप महत्त्वाची सिस्टीम आहे. तर ह्या नाड्यांचं तंत्र योगशास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर आज आपण त्यातलं चंद्रभेदन हा प्राणायाम बघणार आहोत. तर शेवटपर्यंत पहा. चंद्रभेदनचे काय फायदे आहेत. जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलवरती त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चंद्रभेदन प्राणायाम हा आपण बघणार आहोत. फायदे त्याचे कोणते आहेत, पण कॉन्ट्राइंडिकेशन काय आहेत, कोणी करू नये. अर्थातच चंद्रभेदन हा जो आहे तो कूलिंग प्राणायाम करणार आहे. सो ज्यांची थंड प्रकृती आहे किंवा सर्दी खोकला कफ यासारखे विकार आहेत किंवा ज्यांचं लो बीपी आहे त्यांनी सुद्धा हा प्राणायाम करू नये. चंद्रनाडी जेव्हा ऍक्टिव्हेट करण्यासाठी हा चंद्रभेदन प्राणायाम आहे. म्हणजे काही गोष्टींसाठी आपल्याला स्टिम्युलेशनची गरज असते आणि काही गोष्टींसाठी रिलॅक्सेशनची गरज असते. स्टिम्युलेशन करण्यासाठी आपली सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होत असते आणि ह्याचा दुसरा पार्ट जो की ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे दॅट इज पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही आपल्या चंद्रनाडीवरती ऍक्शन करत असते. जेव्हा कूलिंग रेस्ट किंवा रिकव्हरी रिज्युनेशन ह्या सगळ्या ज्या क्रिया होतात त्या पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमच्या अंडर होत असतात. सो ह्याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचा चंद्रभेदन हा प्राणायाम खूप उपयोगी पडतो. आता उन्हाळ्याचे दिवस चालू होतात तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला थंडावा निर्माण करण्यासाठी लक्षात घ्या शरीराला थंडावा तर देणारच आहे, पण चंद्र नाडी ही जी मनाची कारक आहे किंवा मनावरती त्याचं कार्य होतं त्यामुळे हे मनावरती काम करण्यासाठी मनाला थंडावा देण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. मागच्या काही भागांमध्ये तुम्हाला मी शीतली आणि सितकारी हे प्राणायाम सांगितलेच आहेत. त्याचबरोबर हा चंद्रभेदन प्राणायाम ज्यांना स्ट्रेस किंवा अँझायटी ताणतणाव किंवा न्यूरोलॉजिकल काही डिसऑर्डर जसं की अल्झायमर्स डिसीज असेल त्याच म्हणजे विसरभोळेपणा किंवा इपिलेप्सी अपस्मारी यासारखे काही आजार असतील तरी सुद्धा हा प्राणायाम अतिशय उपयोगी आहे. त्याचबरोबर ज्यांना उष्णतेचे विकार आहेत पित्ताचा त्रास आहे जे काही उष्णतेचे विकार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम अतिशय फायद्याचा आहे. हा प्राणायाम पाचन तंत्र सुधारण्यासाठी सुद्धा महत्वाचं खूप उपयोगी पडतं. जे की आपल्याला डोकेदुखी उन्हातून आल्यानंतर डोकेदुखी किंवा चक्कर येते ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम खूप उपयोगी आहे. जे हार्टचे पेशंट आहेत म्हणजे अँझायटी ताणतणाव हृदयावरती भावभावनांचं नियंत्रण न झाल्यामुळे हृदयरोग झालेले त्यांच्यासाठी सुद्धा हा चंद्रभेदन खूप चांगला उपयोगी आहे. त्यामुळे काय होतं जिथं जिथं स्ट्रेस आहे जिथं जिथं स्ट्रेसमध्ये जो काही प्रॉब्लेम निर्माण होतो त्याच्यासाठी हा आपल्याला प्राणायाम खूप उपयोगी आहे. चंद्रभेदन हा प्राणायाम ज्यांना हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा अतिशय उपयोगी प्राणायाम आहे. तर त्यांनी त्याचा दररोज अभ्यास करावा. कोणत्या एका ध्यानात्मक आसनामध्ये बसून घ्यायचंय. उजव्या हाताची प्रणव मुद्रा. आता उजवी नाकपुडी बंद करायची, डावीनं अगदी सावकाश श्वास घ्यायचा आहे भरून आणि उजवीनं सावकाश श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा एका वरता. आपल्याला डावीने 4 मध्ये श्वास घ्यायचा आहे आणि उजवीनं 8 मध्ये श्वास सोडायचा आहे किंवा अगदी 4-8 नाही जमत आहे तुम्हाला तर 5 मध्ये श्वास घ्या आणि 5 मध्ये श्वास बाहेर सोडा. अशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो.
सो चंद्रभेदनमध्ये आपल्याला डावीने श्वास घ्यायचा आणि उजवीने श्वास सोडायचा. ह्याचे रिपिटेशन्स आपण करू शकतो. सुरुवातीला 10 ते 11 करा. हळूहळू रिपिटेशन्स वाढवू शकता. जशी तुमची गरज आहे त्या पद्धतीने तुम्ही वाढवू शकता. संध्याकाळच्या वेळेला हा प्राणायाम तुम्ही करू शकता, ज्याने की शांत झोप लागायला पण मदत होणार आहे. कारण की अँझायटी, स्ट्रेस, ताणतणाव कमी व्हायला मदत होणार आहे. की चंद्र नाडी जागृत झाल्यामुळे आपल्याला रेस्ट, त्याच्यानंतर रिलॅक्सेशन, कूलिंग इफेक्ट हा आपल्याला मिळून जाणार आहे. चंद्रभेदन प्राणायाम तुम्ही करून बघा. त्याचे अनुभव काय होत आहेत ते माझ्याशी शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला काय अनुभव येतात ते नक्की माझ्याशी शेअर करा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट पाहते आहे. धन्यवाद.